नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 नवीन अपडेट तर पहा. पोलीस भरती ज्या मित्रांनो 17,000 प्लस जागांसाठी निघाली आहे आणि जिल्ह्यानुसार ज्या मित्रांनो जागा ज्या मित्रांनो जाहीर झाल्या आहे. तर SRPFच्या जागा किती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, त्याचबरोबर बँड्समनच्या किती जागा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, त्याचबरोबर कारागृह पोलीसच्या किती जागा आहे, त्याचबरोबर यामध्ये चालकच्या किती जागा आहे, त्याचबरोबर SRPFच्या किती जागा आहे. तर हे सर्व ज्या मित्रांनो मी सर्व जिल्ह्यांची ज्या मित्रांनो जागा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. तर बघू शकता मुंबई शहर आहे. तर मुंबई शहर पोलीस या ठिकाणी 2,572 जागा आहे. त्याचबरोबर अहमदनगर आहे. तर अहमदनगर जिल्हा पोलीस या ठिकाणी 5 जागा आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस या ठिकाणी 124 जागा आहे. त्यानंतर नाशिक शहर पोलीस शिपाई या ठिकाणी मित्रांनो 118 जागा आहे. त्यानंतर अमरावती शहर पोलीस या ठिकाणी 74 जागा आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा पोलीस या ठिकाणी 20 जागा आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस 134 जागा आहे. परभणी जिल्हा पोलीस 111 जागा आहे. लातूर जिल्हा पोलीस 44 जागा आहे. ठाणे शहर 753 जागा आहे. भंडारा पोलीस 60 जागा आहे. चंद्रपूर पोलीस 137 जागा आहे. धुळे पोलीस 57 जागा आहे. अमरावती ग्रामीण 158 जागा आहे. अकोला पोलीस 195 जागा आहे. नंदुरबार पोलीस 151 जागा आहे. गोंदिया पोलीस 110 जागा आहे. भंडारा पोलीस 60 जागा आहे. धाराशिव पोलीस 99 जागा आहे. सोलापूर शहर 32 जागा आहे. सातारा पोलीस 196 जागा आहे. सोलापूर शहर 132 जागा आहे. बीड जिल्हा पोलीस 165 जागा आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस 742 जागा आहे. जळगाव जिल्हा पोलीस 137 जागा आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 85 जागा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 118 जागा आहे. जालना जिल्हा पोलीस 105 जागा आहे. पालघर जिल्हा पोलीस 59 जागा आहे. ठाणे ग्रामीण पोलीस 81 जागा आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 85 जागा आहे. त्यानंतर चालकच्या मुंबई चालक पोलीस या ठिकाणी 917 जागा आहे. पुणे लोहमार्ग चालक 8 जागा आहे. सातारा चालक पोलीस 39 जागा आहे. सोलापूर पोलीस चालक 16 जागा आहे. मुंबई लोहमार्ग चालक 4 जागा आहे. बीड चालक पोलीस 4 जागा आहे. लातूर चालक पोलीस 20 जागा आहे. परभणी चालक पोलीस 30 जागा आहे. सोलापूर चालक पोलीस 6 जागा आहे. गडचिरोली चालक पोलीस 10 जागा आहे. सांगली चालक पोलीस 13 जागा आहे. अहमदनगर चालक पोलीस 39 जागा आहे. सोलापूर ग्रामीण चालक पोलीस 9 जागा आहे. ठाणे ग्रामीण चालक 38 जागा आहे. रायगड चालक पोलीस 13 जागा आहे. सोलापूर ग्रामीण चालक 9 जागा आहे. त्यानंतर बँड्समनच्या पहा तुम्ही, बँड्समनचे जे आहे छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 8 जागा आहे. त्यानंतर सातारा या ठिकाणी 12 आहे बँड्समनच्या आणि नांदेड या ठिकाणी 6 जागा आहे. त्याचबरोबर चंद्रपूर या ठिकाणी 9 जागा आहे. ठाणे ग्रामीण या ठिकाणी 8 जागा. अहमदनगर या ठिकाणी 3 जागा आहे. मुंबई जिल्हा पोलीस या ठिकाणी 24 जागा आहे. त्यानंतर कारागृह पोलीस शिपाई जागा बघू शकता. छत्रपती संभाजी महाराज नगर 315 जागा आहे. नवी मुंबई कारागृह 917 जागा आहे. नागपूर कारागृह त्याचबरोबर पुणे कारागृह 513 जागा आहे. त्यानंतर लोहमार्ग पोलीस शिपाई जागा पहा. पुणे लोहमार्ग पोलीस 50 जागा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज लोहमार्ग 80 जागा आहे. नागपूर लोहमार्ग 4 जागा आहे. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग 51 जागा आहे. त्यानंतर SRPFच्या जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी 173 जागा आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे 315 जागा आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबई 446 जागा आहे. SRPF गट क्रमांक 9 अमरावती 218 जागा आहे. SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर 173 जागा आहे. SRPF गट क्रमांक 9 कुसडगाव 83 जागा आहे. SRPF गट क्रमांक 12 हिंगोली 222 जागा आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 242 जागा आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे 362 जागा आहे. SRPF गट क्रमांक 3 जालना 248 जागा आहे. SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर 182 जागा आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंड 230 जागा आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंड 224 जागा आहे. SRPF गट क्रमांक 10 सोलापूर 240 जागा आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक
11 नवी मुंबई या ठिकाणी 344 जागा आहे. SRPF गट क्रमांक 13 देसाईगंज या ठिकाणी 189 जागा आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 गोंदिया बीडसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 133 जागा आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 17 या ठिकाणी जागा नाही, एक लक्षात ठेवा. त्यानंतर SRPF गट क्रमांक 18 SRPF गट क्रमांक 18 काटोल या ठिकाणी 86 जागा आहे. तर ह्या होत्या संपूर्ण जिल्ह्यानुसार जागा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. पोलीस भरतीच्या रिलेटेड वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.